नमस्कार. आपण पाहतात न्यूज अप. न्याय थांबवा. नगर मुस्लिम समाजाची अजित पवारांकडे ठाम मागणी. न्यूज अप अहिल्यानगर. नगर शहरातील मुस्लिम समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्याय, छळ आणि एकतर्फी कारवाईच्या विरोधात मुस्लिम समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीस गेले. मागील काही महिन्यांपासून नगर शहरात वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करणाऱ्या घटना घडत आहेत. 2 दिवसांपूर्वीच एका समाजकंटक संग्राम रासकर याने रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद अशी उत्तेजक लिखाण करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. या प्रकाराच्या निषेधार्थ कोटला येथे मुस्लिम समाजाने रास्ता रोको आंदोलन छेडले. परंतु आंदोलनादरम्यान पोलिसांनी सरळ लाठीचार्ज करून अनेक निष्पाप तरुणांना अटक केली. समाजाच्या मते पोलिसांची ही कारवाई पूर्णपणे एकतर्फी होती. या सर्व अन्यायाविरोधात आज नगर शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी अजित पवार यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना आदेश दिले की संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खरी चूक करणाऱ्यांवरच कारवाई व्हावी आणि कोणावरही एकतर्फी अन्याय होऊ नये. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, नगरचे वातावरण कोण जाणून बुजून बिघडवत आहे याची मला कल्पना आहे. कोणीही समाजात तणाव निर्माण करू नये. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणत्याही निर्दोष व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही. या भेटीच्या वेळी माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, पत्रकार शाकीर शेख, पत्रकार सय्यद अफजल, ॲडव्होकेट हाफिज जागीरदार, शौकत तांबोळी, शफी जागीरदार, रफिक मुन्शी, उबेद शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.